शिका, संघटित व्हा, संघर्ष करा याचा नारा देणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वप्रथम महामानव डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. मित्र हो, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार 21व्या शतकामध्ये पुढे घेऊन जात असताना 21व्या शतकात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची खरी गरज तुम्हाला आणि आम्हाला पडते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच तुम्हाला सांगतो. आज आमच्याकडे सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी आलेत. आज आम्ही स्मार्टफोन वापरतो, स्मार्ट गॅजेट वापरतो. खरंच आपण खऱ्या अर्थानं या वस्तूनं स्मार्ट होणार नाही, तर आपल्याला खऱ्या अर्थानं 21व्या शतकात जर स्मार्ट व्हायचं असेल तर विचाराने स्मार्ट होण्याची गरज आहे. आणि ते स्मार्ट विचार म्हणजेच जगात आम्हाला इकडे तिकडे दुसरीकडे कोणाकडे न बघण्याची गरज नाही, तर आमचे खरे स्मार्ट विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे स्मार्ट आमच्यासाठी असू शकतात. आपल्याला आयुष्यात मोठं किती व्हायचं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या महामानवाला शाळा शिकत असताना ज्या महामानवाला वर्गात बसू दिलं नाही इथल्या व्यवस्थेनं, त्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या उंबऱ्याच्या बाहेर जाऊन बसून शिकले आणि इतके बाबासाहेब मोठे झाले की जगाच्या सर्वोत्तम विद्यापीठात कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी गेले. तिथल्या विद्यापीठानं त्या दशकातील सर्वोच्च विद्यार्थी म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला. इतकंच नवं, याच्या पलीकडे जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या कोलंबिया विद्यापीठाच्या परिसरात उभारला आणि त्या विद्यापीठानं त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं, द नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला इतकं मोठं व्हावं आलं पाहिजे की ज्यांना आपण वर्गात बसू दिलं नाही, उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागलं आणि जगाच्या सर्वोच्च विद्यापीठामध्ये ज्यांच्या नावाचा जयजयकार व्हावा, ज्यांचा पुतळा व्हावा, जगाला दिशा द्यावी, हे खरंच आम्हाला इतकं मोठं होता आलं पाहिजे. तर आम्हाला इतकं मोठं होता आलं का पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इतकं मोठं होता आम्हाला आलं पाहिजे. खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधून फक्त घटनाच लिहिली नाही, तर घटनेमधून आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य दिलं, राजकीय स्वातंत्र्य दिलं, धर्मनिरपेक्षता आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधून दिलं. या देशाला खऱ्या अर्थानं आज आपण रिझर्व्ह बँक बघतो. या रिझर्व्ह बँक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा एक भाग म्हणून आम्ही तो सर्वांनी स्वीकारला आणि त्याच्यामुळेच आपला जडणघडण होत असते. आपल्या सर्वसामान्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं जर क्रांती जर कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं क्रांती केली. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हेच विचार हे स्मार्ट विचार असू शकतात. इतकंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा तमाम भारतवासियांना संपूर्ण जगाचा अभ्यास करून एक धर्मनिरपेक्ष राजकीय ज्यात स्वातंत्र्य असू शकेल, धार्मिक स्वातंत्र्य असू शकेल, इथल्या मानवाला, इथल्या प्रत्येक माणसाला, मग कोणत्याही जातीचा, कोणत्याही समाजाचा, कोणत्याही धर्माचा असेल, त्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आम्हाला आमच्या घटनेनं दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं भारताला, सर्वोच्च नागरिकाला स्वातंत्र्य दिलं. इथली कायदा व्यवस्था असेल, सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आम्हाला घटनेमधून मिळतात. खऱ्या अर्थानं आम्हाला जर स्मार्ट व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय आम्हाला पर्याय नाही. यांच्या जयंतीनिमित्त मी पुनश्च एकदा महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि आपण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात स्मार्ट होण्याची आज गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय जिजाऊ.